नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज सोमवार दिनांक 22 सप्टेंबर, मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर सर्वप्रथम सध्या आजपासून सुरू झालेल्या नवरात्री महोत्सवाच्या सर्व शेतकरी बांधवांना मी शुभेच्छा देतो विदर्भ मान्सून चॅनलतर्फे। आणि ही आज घटस्थापनेचा मुहूर्त आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये संपूर्ण नवरात्रीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय आनंदात पार पाडला जाणार आहे। तर आज आपण बघणार आहोत की पुढील काही दिवसात विदर्भातील नेमकं वातावरण कसं राहणार आहे। कारण की पाऊस संपते असं वाट बघत असताना मात्र पाऊस काही संपायचं नाव घेत नाही। पाऊस आता बंद होईल, परतीचा पाऊस सुरू होईल अशा पद्धतीचं अनेकदा वातावरण तयार झालं, परंतु विदर्भावर, विशेषतः महाराष्ट्रावर आणि विदर्भावर पावसाच्या संकटाहून संकट येत आहे। आणि त्यामुळे विदर्भातील शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे। अतिपावसामुळे जवळपास ओला दुष्काळाची परिस्थिती संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। आणि त्यामुळे त्यातून उसंत मिळेल अशी अपेक्षा असतानाच पुढच्या काही दिवसात म्हणजे जवळपास एक 3-4 दिवसांनंतर म्हणजे 24-25 तारखेच्या पुढे पुन्हा एकदा विदर्भात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे। आणि हा प्रचंड मोठा राहील। वादळी वारे व विजांसह म्हणजे जवळपास परतीचा पाऊस ज्या पद्धतीचा असतो तर त्याच पद्धतीचा पाऊस हा जवळपास 25-26 तारखेच्या पुढे विदर्भात सुरू होऊ शकतो। आणि तो मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा राहू शकतो। काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। तर अर्थात त्याला दोन गोष्टी आहे। कारण की काही शास्त्रज्ञांच्या मते एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र जे बंगालच्या सागरात निर्माण होत आहे, तर हे इकडे पश्चिम महाराष्ट्राच्या मार्गे जाण्याची शक्यता आहे। तर काही तज्ज्ञांच्या मते किंवा काही मॉडेलच्या मते विदर्भाच्या भागातून हा कमी दाब जाऊ शकतो। आता यामध्ये नेमकं काय होईल हे आपण तपासून बघू। आणि जर विदर्भाच्या भागातून गेला तर मात्र विदर्भात प्रचंड मोठी अतिवृष्टी 26-27 तारखेच्या दरम्यान किंवा 28 तारखेपर्यंत होऊ शकते। आणि जर तो कमी दाब तर इकडे पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्याच्या भागातून गेला तर आपला जो दक्षिणी भाग जो आहे म्हणजे त्यामध्ये चंद्रपूर असेल, वर्धा असेल, यवतमाळ असेल, वाशिम, अकोला, बुलढाणा, तर या भागात मोठा पाऊस होऊ शकतो तुलनेने उत्तरेकडच्या भागात। तर अशा पद्धतीची ही परिस्थिती राहणार आहे। परंतु पाऊस सर्वत्रच होणार आहे। पाऊस थांबणार आहे की नाही आहे किंवा त्यापुढेही पावसाची काय स्थिती राहील हे आपण आजच्या भागात सविस्तर बघण्याचा प्रयत्न करू। तर सर्वप्रथम IMDने प्रसारित केलेली ही सॅटेलाईट इमेज बघितली आपण, ही कालची इमेज आहे। तर आपल्याला लक्षात येईल की ज्या भागात आपण सांगतो की एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होणार आहे आणि याचं डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊ शकते असं हवामान विभागाचं म्हणणं आहे आणि इतरही मॉडेलचं म्हणणं आहे। त्यामुळे याचं चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते कदाचित। तर ही इथून एक ट्रफ रेषा या भागापर्यंत विस्तारलेली आहे। या भागातही 2 सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे। आणि या संपूर्ण परिस्थितीमुळं जवळपास 25 तारखेपर्यंत हे जे काही डीप डिप्रेशन आहे हे ओरिसा आणि इकडे आंध्र प्रदेशाच्या हा जो भाग आहे तर या भागात धडकू शकते। आणि त्यानंतर 25-26 तारखेच्या पुढं मात्र या संपूर्ण परिस्थितीमुळं विदर्भ असेल, महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल या भागात प्रचंड मोठा पाऊस येऊ शकतो अशी शक्यता आहे। तर आपण बघतो की बंगालच्या सागरात हे जे काही एक तीव्र कमी दाबाची परिस्थिती निर्माण होत आहे, तर या तीव्र कमी दाबाचं डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन जवळपास 24 तारखेच्या दरम्यान हे डीप डिप्रेशन बनू शकतं इथे बंगालच्या खाडीमध्ये। आणि त्यानंतर हा संपूर्ण जो काही डीप डिप्रेशन जे आहे याचं थोडं वादळ किंवा चक्रीवादळ आपण ज्याला म्हणू शकू तर अशामध्ये रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे। आणि असं झाल्यास आपण बघतो की हा संपूर्ण वादळाचा जो भाग आहे तर यामुळं मोठा पाऊस हा विदर्भाच्या भागात होण्याची शक्यता आहे 26, 27 आणि 28 तारखेच्या दरम्यान। आपण बघतो की विदर्भाच्या या भागातून म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा या भागात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे। सोबतच आपण बघतो की 24-25 तारखेच्या दरम्यान हे जे काही डीप डिप्रेशन आहे हे या भागातून येणार आहे। सोबतच सध्याची परिस्थिती बघितली तर आपण ही जी काही मान्सूनची ट्रफ रेषा आहे या महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून इकडे म्हणजे बंगालच्या खाडीपासून तर महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून इकडे अरबी समुद्रापर्यंत गेलेली आहे। आणि त्यामुळंच सातत्यानं एकापाठोपाठ 1-2 कमी दाब येणार आहे। म्हणजे एक जो कमी दाब आहे हा 24-25 तारखेच्या दरम्यान येऊ शकतो आणि त्यामुळे 26-27 तारखेच्या पुढे विदर्भाच्या भागात जबरदस्त वादळी पाऊस होऊ शकतो मोठ्या प्रमाणात। त्यानंतर हा पाऊस चालेल 29-30 तारखेपर्यंत
त्यानंतर पुन्हा एकदा 1-2-3 तारखेच्या दरम्यान पुन्हा एकदा नवीन एक कमी दाब बंगालच्या खाडीत येईल आणि तोही विदर्भाच्या भागानं सरकण्याची शक्यता आहे. असं जर झालं तर पुन्हा एकदा 4-5 तारखेच्या पुढं विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 22 तारीख आहे. आज नेमकं काय होईल हे जर आपण बघण्याचा प्रयत्न केला तर आज आपण बघतो की आज जवळपास इकडे अकोला, अमरावती, बुलढाणा सोबतच इकडे वर्धा असेल, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम या भागात आज दुपारनंतर किंवा सायंकाळी रात्री उशिरापर्यंत मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो. याची तीव्रता मात्र नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये कमी असेल. नागपूरचा हा खालचा भाग जर सोडला तर उर्वरित भागात फार काही पाऊस येण्याची शक्यता नाही आहे जोरदार. मात्र या जिल्ह्यांमध्ये आजसुद्धा पावसाची शक्यता आहे. उद्यापासून मात्र या संपूर्ण भागातील पाऊस हा कमी होत जाईल. पुढचे 2 ते 3 दिवस म्हणजे आज आणि उद्याचा दिवस जर सोडला तर जवळपास 23, 24 आणि 25 किंवा काही ठिकाणी 26 तारखेपर्यंत विदर्भात पावसाचं प्रमाण एकदम कमी होईल. अनेक ठिकाणी उघाड मिळणार आहे. विशेषतः पश्चिम विदर्भाच्या अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या भागात पुढचे 2 ते 3 दिवस ही उघाड राहण्याची शक्यता आहे 24 तारखेपर्यंत. आणि त्यानंतर नागपूर आणि हा जो भाग आहे याही भागात पुढचे 3-4 दिवस पावसाचं प्रमाण अतिशय कमी राहण्याची शक्यता किंवा अनेक ठिकाणी उघाड राहू शकते. परंतु 26 तारखेपर्यंत आपण बघतो की हा जो काही तीव्र कमी दाब आहे हा या भागातून येणार आहे. आणि बघतो आपण की 25च्या रात्री किंवा 26 तारखेपासून इकडे चंद्रपूर असेल, गडचिरोली आहे, सोबतच वर्धा, इकडे यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती जिल्हा आणि बुलढाणा या जिल्ह्यात तुफान पाऊस दाखवलेला आहे. मोठा, प्रचंड, मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा जवळपास 25-26 तारखेपासून तर 28, 29, 30 तारखेपर्यंतच्या काळात होण्याची शक्यता आहे. अर्थात हा संपूर्ण पाऊस हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होणार आहे. विशेषतः सोलापूर असेल, पुणे असेल, सांगली असेल, सातारा आहे, इकडे लातूर वगैरे या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे विदर्भापेक्षाही जोरदार पाऊस पडेल. परंतु विदर्भाचा आपण विचार केला तर विदर्भाचे पुन्हा एकदा सांगतो की बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात जबरदस्त अतिवृष्टी होणार आहे 25-26 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत. तुलनेने नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण थोडं कमी राहण्याची शक्यता आहे. 1 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत विदर्भातील पावसाचं प्रमाण अतिशय कमी राहील. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये तो हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहू शकतो या दरम्यान. मात्र उर्वरित पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये पाऊस हा थांबलेला असेल. परंतु हा पूर्णतः थांबलेला राहणार कारण की पुन्हा नव्याने एक वादळी परिस्थिती बंगालच्या सागरात निर्माण होत आहे आणि जवळपास 3 तारखेच्या दरम्यान पुन्हा एकदा एक नवीन कमी दाब तयार होत आहे आणि हा कमी दाब पुन्हा एकदा विदर्भावर किंवा महाराष्ट्रावर येण्याची शक्यता असल्यानं 4-5 तारखेपासून पुन्हा एकदा पुढचे 3-4 दिवस म्हणजे 4-5 तारखेपासून जवळपास 7-8-9 तारखेपर्यंत विदर्भाच्या जवळपास जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो अशी स्थिती आहे. तर आपण बघतो की 3 तारखेनंतर जो कमी दाब येणार आहे तर त्याचा ट्रॅक नेमका कसा राहणार आहे हे आता आपण इथे बघण्याचा प्रयत्न करू. हा 3 तारखेला या भागात तीव्र कमी दाब निर्माण होऊ शकते इकडे ओरिसा किंवा भुवनेश्वर वगैरे आंध्र प्रदेशच्या या भागात. आणि यानंतर हा छत्तीसगड मार्गे हा कमी दाब इकडे विदर्भाच्या भागावर सरकू शकतो. तर आपण बघतो की विदर्भाच्या भागातूनच तो सरकण्याची जास्त शक्यता असल्याने जवळपास 4 तारखेच्या पुढे म्हणजे 4, 5, 6, 7 किंवा 8 तर या तारखेदरम्यान विदर्भात मोठा पाऊस होऊ शकतो. आपण बघतो की जवळपास विदर्भाच्या या भागात हा सरकणार आहे आणि हा संपूर्ण भाग मोठ्या पावसाने व्यापला जाऊ शकतो. म्हणजे एकंदरीत पुन्हा एकदा 5 तारखेच्या पुढे 5 ऑक्टोबरच्या पुढे विदर्भात मोठ्या पावसाची शक्यता सध्या तरी दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने जे काही सध्या प्रेडिक्शन केलं आहे तर त्यानुसार परतीचा जो पाऊस आहे तर परतीच्या पावसानं जवळपास इकडे राजस्थानच्या भागातून इकडे दिल्लीपर्यंतचं क्षेत्र व्यापलेलं आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी मात्र एकंदरीत ज्या काही कमी दाबापाठोपाठ कमी दाब या भागात बंगालच्या सागरात निर्माण होत आहे त्यामुळं आम्ही निश्चितपणे दाव्यानं सांगू शकतो की ह्या ज्या काही तारखा दाखवण्यात आलेल्या आहे तर हा जो काही परतीचा पाऊस आहे तर हा परतीचा पाऊस पुढचे अनेक दिवस येथेच थांबणार आहे. कारण की जोपर्यंत या भागातून कमी दाबाची निर्मिती होणार आहे तोपर्यंत हा जे क्षेत्र आहे हे पुढे येऊ शकत नाही आणि त्यामुळं पुढच्या काळातही परतीचा पाऊस नेमका महाराष्ट्रातून कधीपर्यंत जाईल याची शक्यता सांगण्याची कमी शक्यता आहे. कारण का 5 तारखेपासून सुरू होणारा पाऊस हा पुन्हा 7-8 तारखेपर्यंत चालू शकतो आणि त्यानंतर मात्र शक्यता अशी आहे की महाराष्ट्रातून पाऊस जो आहे हा माघार घेईल. म्हणजे किमान सध्याची परिस्थिती लक्षात घेतली
तर जवळपास 5 ऑक्टोबरच्या पुढे म्हणजे 8-9 ऑक्टोबर किंवा 9-10 ऑक्टोबरच्या पुढेच महाराष्ट्रातून पावसाची रवानगी होईल असं दिसते. किंवा आणखी काही नवीन जर पावसाचं वातावरण तयार झालं तर ते अजूनही त्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु सध्याची जी काही परिस्थिती दिसत आहे तर पाऊस महाराष्ट्रातून जे काही आपली समाप्ती करेल ती समाप्तीची तारीख 5 ते 8 ऑक्टोबरच्या दरम्यान राहू शकते अशी शक्यता आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास विदर्भातील कास्तकऱ्यांची पाठ पाऊस सोडायला तयार नाही आणि यामुळं प्रचंड मोठं नुकसान शेतकऱ्यांचं ऑलरेडी झालेलं आहे. आणि पुढच्या काळातही पाऊस सुरू झाल्यास सोयाबीन असेल, कपाशी असेल, तूर असेल, सोबतच संत्रा पीक असेल, उर्वरित पिकाचं मोठं नुकसान होणार आहे. म्हणून आम्हाला शेतकऱ्यांना एक आवाहन करायचं आहे की पुढचे 2-3 दिवस आता उघाड राहू शकते, 3-4 दिवस. ज्यांची सोयाबीन किंवा अन्य पिकं काढणीला आली असतील तर त्यांनी ताबडतोब गुरुवार शुक्रवारच्या आत तिची कापणी करून ती त्या जागेतून हलवावी. कापणी करून पीक तिथेच गंजी लावून ठेवू नका, कारण की पाऊस आल्यानंतर पुन्हा अडचणीचं निर्माण होईल. आणि ज्यांची काढणी करायची असेल मग पीक सध्या तसंच उभं राहू द्या, कारण की पुढच्या काळात 26-27 तारखेनंतर मोठा पाऊस होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा 30-31 तारखेच्या पुढे आपल्याला 3-4 दिवसाची उघाड भेटू शकते. त्यावेळेस आपल्याला त्या पिकांचं नियोजन करता येईल. तर अशा पद्धतीचा हा पाऊस राहणार आहे. म्हणजे पाऊस महाराष्ट्रातला, विदर्भातला विशेषतः हा थांबलेला नाही. हा पुढच्याही काही काळात म्हणजे जवळपास नवरात्र संपूर्ण पावसातच जाण्याची शक्यता आहे. 5 तारखेनंतर पुन्हा एकदा नव्यानं विदर्भात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढचे 2 ते 3 दिवस होऊ शकतो. म्हणजे 8 ऑक्टोबरपर्यंत निश्चितपणे पावसाचा मुक्काम हा विदर्भात राहणार आहे. त्यानंतर काय होते हे आपण पुढच्या भागात बघूच. विस्तृत माहिती आम्ही आपणास देऊ. आता ही जी काही 2 सिस्टीम तयार होणार आहे याचा ट्रॅक अजूनही नेमका झालेला नाही, परंतु आमच्या अंदाजानुसार हा विदर्भ मराठवाड्याच्या भागातून जाऊ शकतो. आणि यामुळं पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा आणि विदर्भाची विशेषतः आपण जे सांगितले की चंद्रपूर, गडचिरोली, सोबतच यवतमाळ, वर्धा, अकोला, अमरावती, वाशिम या भागात मोठा पाऊस होऊ शकतो. तर तुलनेने नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात प्रमाण थोडंसं कमी असेल, परंतु पावसाचं प्रमाण चांगलंच राहील. तर अशा पद्धतीचा हा पाऊस 30 तारखेपर्यंत राहील. त्यानंतर 3-4 दिवसाची उघाड किंवा पावसाचं प्रमाण कमी होऊन पुन्हा एकदा 5 तारखेपासून नव्यानं कमी दाब विदर्भावर येऊ शकते आणि पुन्हा एकदा 2-4 दिवस पाऊस राहू शकतो अशी परिस्थिती राहणार आहे. तर या माहितीसह आजच्या भागात येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटूच. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.